श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम देत असाल तर स्पर्धा परीक्षेमधील कोणत्याही एक्झामसाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आज आपण या लेक्चरमध्ये जे काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्या संघटनांचे मुख्यालय कुठे आहे, त्यांची स्थापना कधी झालेली आहे, त्याचप्रमाणे त्यांचं उद्दिष्ट काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, हे सर्व आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय संघटना कोणती आहे? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजेच काय UNDP म्हटलं जातं त्याला शॉर्टकटमध्ये. याचाच मराठीमध्ये अर्थ काय होतो? संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. या ठिकाणी बघा UNDPचा लोगो पण या ठिकाणी दिलेला आहे. याची स्थापना तुम्हाला विचारली जाते, तर ही स्थापना कधी झालेली? 1965 रोजी. त्याचप्रमाणे याचं मुख्यालय सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. हे कुठे आहे? तर न्यूयॉर्क शहर USA या ठिकाणी आहे. आता पहा, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण काय म्हणतो? युनायटेड नेशन्स. हे युनायटेड नेशन्स ॲक्च्युअल काय आहे पहा, 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत युनायटेड नेशन्स म्हणजेच काय UN मध्ये 193 सदस्य राष्ट्रे आहेत, ज्यापैकी प्रत्येक संयुक्त राष्ट्र महासभेचा सदस्य आहे. विद्यार्थी मित्र, युनायटेड नेशन्स हा एक प्रकारचा गट आहे आणि त्याच्यामध्ये 193 सदस्य राष्ट्र आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळी युनायटेड नेशन्स बद्दल काय सांगितलं असेल तर हे 193 सदस्यांबद्दल सांगितलेलं आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा, युनायटेड नेशन्स म्हणजेच डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच काय? संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. आता ह्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया. हे गरीब निर्मूलन आणि असमानता कमी करण्यासाठी 170+ देश, म्हणजे आता सध्या किती 193 देश आहेत त्याच्यामध्ये, आणि प्रदेशांमध्ये कार्य करते. हे देशांना धोरणे, नेतृत्व कौशल्य, भागीदारी क्षमता, संस्थात्मक क्षमता विकसित करण्यास आणि शाश्वत विकास उद्दिष्ट स्थापन करण्यासाठी लवचिकता निर्माण करण्यासाठी मदत करत आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामचं कर्तव्य काय आहे? बघा, जे काही कौशल्य वाढवणं, शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करणं आणि जी काही संस्थात्मक क्षमता आहे ते विकसित करण्याचं कार्य हे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमा अंडर केलं जातं. यानंतर पहा, ही दुसरी आंतरराष्ट्रीय संघटना आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, म्हणजेच काय? UNEP. याला काय म्हटलं जातं? संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. याची स्थापना तुम्हाला विचारली जाते 1972 रोजी झालेली. याचं मुख्यालय विचारलं जातं कुठे आहे? नैरोबी, केनिया या ठिकाणी. याचा लोगो पण देण्यात आलेला आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे बा? हे संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणीय उपक्रमांचे समन्वय साधते, विकसनशील देशांना पर्यावरणास अनुकूल धोरणे आणि पद्धती लागू करण्याचं मदत करत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देशाचं जे काही विकसनशील देश आहेत त्यांच्यामध्ये पर्यावरण अनुकूल झालं पाहिजे, पर्यावरण व्यवस्थितपणे असलं पाहिजे, वातावरण व्यवस्थित असलं पाहिजे, आणि हेच कार्य हे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामद्वारे केलं जातं. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 3, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड म्हणजेच काय? UNPF. तर याचा अर्थ काय? तो संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी. याची तुम्हाला स्थापना विचारली जाते 1969 रोजी. याचं मुख्यालय विचारलं जातं न्यूयॉर्क शहर USA या ठिकाणी आहे. या ठिकाणी लोगो दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा, त्याचं उद्दिष्ट काय त्याच्याबद्दल माहिती आपण या ठिकाणी पाहूया. जगभरात प्रजनन आणि माता आरोग्य सुधारणा आहे, राष्ट्रीय आरोग्य सेवा धोरणे आणि प्रोटोकॉल विकसित करणे, गर्भनिरोधक प्रवेश वाढवणे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीचं काय उद्दिष्ट काय आहे? बघा, जगभरात प्रजनन आणि माता आरोग्य सुधारलं पाहिजे. बरोबर, माता आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर. त्याचप्रमाणे बघा, राष्ट्रीय आरोग्य सेवा धोरण त्याच्यामार्फत राबवलं जातं आणि जे काही प्रोटोकॉल असतील ते लागू केले जातात. 5वी आंतरराष्ट्रीय संस्था पहा, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच काय? UNICEF. याची स्थापना कधी झाली? 1946ला. याचं मुख्यालय न्यूयॉर्क शहर USA या ठिकाणी आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याच्या सेवा पुरवणे हे युनिसेफचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे बघा, दुसऱ्या महायुद्धाच्या धर्तीवर झालेल्या मुलांमध्ये आपत्कालीन अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यात आलेली आहे. याच्यामार्फतच बालकुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत युनिसेफ अविकसित देशांत कार्यशाळा आयोजित करते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, बघा, जगभरातील जे काही लहान मुलं आहेत त्यांच्यातील अन्न आणि आरोग्याची सेवा, त्यांचं अन्न आणि आरोग्य सेवा पुरवण्याचं कार्य हे युनिसेफ मार्फत केलं जातं. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. यानंतर 6वी आंतरराष्ट्रीय संस्था आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम WFP,
म्हणजेच काय जागतिक अन्न कार्यक्रम याची स्थापना तुम्हाला विचारली जाते 1961 रोजी. याचं मुख्यालय आहे रोम, इटली या ठिकाणी आहे. आता याचं उद्दिष्ट पहा, जागतिक अन्न कार्यक्रम ही जीवन वाचवणारी आणि जीवन बदलणारी, आणीबाणीच्या परिस्थितीत अन्न साह्य वितरित करणारी आणि पोषण सुधारण्यासाठी आणि लवचिकता निर्माण करण्यासाठी समुदायांसोबत काम करणारी अग्रणी मानवतावादी संस्था आहे. वर्ल्ड फूड प्रोग्राम बघा, ज्यावेळी बघा आणीबाणीची कंडिशन असेल तर अशा कंडिशनला अन्न साह्य करणारी, अन्न साह्य वितरित करणारी हीच एक संस्था आहे आणि त्यालाच नाव काय आहे, जागतिक अन्न कार्यक्रम म्हणजेच काय वर्ल्ड फूड प्रोग्राम. यानंतर 7वी आंतरराष्ट्रीय संस्था पहा, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजेच काय FAO. यालाच काय म्हटलं जातं, अन्न आणि कृषी संघटना. याची तुम्हाला स्थापना विचारली जाते 1945 रोजी आहे. मुख्यालय विचारलं जातं रोम, इटली या ठिकाणी. ऑक्टोबर 1945मध्ये भूक दूर करणे आणि कृषी उत्पादकता वाढवून पोषण आणि जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. यानंतर आता 8वी आंतरराष्ट्रीय संस्था पाहूया, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन म्हणजेच काय ICAO. यालाच काय म्हटलं जातं, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना. याची तुम्हाला स्थापना विचारली जाते 1947 रोजी आहे स्थापना. याचं मुख्यालय कुठे आहे, मॉन्ट्रियल कॅनडा या ठिकाणी आहे. शिकागो करारात सहभागी देशांमध्ये सुरक्षित विमान वाहतुकीसाठी ही संस्था कार्यरत आहे. आता या ठिकाणी बघा, ICAO परिषद हवाई नेव्हिगेशन, त्याची पायाभूत सुविधा, उड्डाण तपासणी, बेकायदेशीर हस्तक्षेप रोखणे आणि आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाणासाठी सीमा ओलांडण्याच्या प्रक्रियेची सुविधा यासंबंधी मानके आणि शिफारस केलेल्या पद्धतींचा अवलंब करत असते. हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर 9वी संस्था पाहूया, आंतरराष्ट्रीय फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे काय IFAD. यालाच काय म्हटलं तर कृषी विकास निधी. याची स्थापना कधी झालेली आहे तर 1977 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे ते रोम, इटली या ठिकाणी आहे. आता बघा, याचं महत्त्वाचं याच्याबद्दल माहिती पाहूया. जमीन आणि पाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी, ग्रामीण पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षम तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित आणि शिक्षित करण्यासाठी, हवामान बदलाविरुद्ध लवचिकता निर्माण करण्यासाठी, त्याचप्रमाणे बाजारपेठेतील सुलभता वाढवण्यासाठी आणि बरेच काही अशा उपक्रमांना निधी आणि प्रायोजित करण्याचं कार्य कृषी विकास निधी करत असते. यानंतर पहा 10वी संस्था पहा, आंतरराष्ट्रीय संस्था इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे काय ILO. यालाच काय म्हटलं जातं, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. याची स्थापना कधी झालेली आहे 1919 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे, जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे, ही एकमेव त्रिपक्षीय UN एजन्सी आहे. राज्यातील सरकारे नियोक्ते आणि कामगारांना एकत्र आणते. कामगार मानके सेट करण्यासाठी, धोरणे विकसित करण्यासाठी आणि सर्व महिला आणि पुरुषांसाठी सभ्य कामांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम तयार करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मानवी आणि कामगार हक्कांना प्रोत्साहन देण्याचं कार्य आंतरराष्ट्रीय कामगार संघटना करते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर 11वा आंतरराष्ट्रीय संस्था पहा, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच काय IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. याची स्थापना कधी झालेली आहे 1944 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे, वॉशिंग्टन DC USA या ठिकाणी. यानंतर पहा, याबद्दल माहिती, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीद्वारे सभासद देशाचा चलन विनिमय दर ठरविला जातो. यासाठी सभासद देशांना त्यांच्या चलनाचे मूल्य डॉलर व सुवर्णाच्या रूपात जाहीर करावे लागते. या पद्धतीमुळे विविध देशांच्या चलनांचा परस्पर विनिमय दर निश्चित करता येतो. IMF तर्फे सभासदांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा व स्रोत उपलब्ध करून देण्यात येतात. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संस्था कितवी आहे, आता ही 12वी. इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन म्हणजेच काय IMO, आंतरराष्ट्रीय सागरी संघटना ही आहे. याची स्थापना विचारली जाते 1948 रोजी ही स्थापना आहे. याचं मुख्यालय कुठे आहे विचारलं तर लंडन, युनायटेड किंगडम या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे पहा,
याबद्दल माहिती पाहूया. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना सागरी उद्योगाचे नियमन, जागतिक व्यापार, परिवहन आणि सर्व सागरी व्यवहारांना पाठबळ देणारी ही आघाडीची संघटना आहे. त्याचप्रमाणे पहा, आंतरराष्ट्रीय शिपिंगची सुरक्षा सुधारण्यासाठी आणि जहाजांमधून होणारे सागरी प्रदूषण रोखण्यासाठी हे जे काही उपाय केले जातात, या उपायांसाठी ही संस्था जबाबदार आहे. यानंतर पहा, 13वी ही आंतरराष्ट्रीय संस्था युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, युनेस्को. याचा अर्थ काय होतो? संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. याची स्थापना कुठे झालेली आहे? 1945 रोजी स्थापना झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे विचारलं तर पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. शिक्षण, विज्ञान, संस्कृती, दळणवळण आणि माहितीच्या माध्यमातून शांतता, दारिद्र्य निर्मूलन, शाश्वत विकास आणि आंतरसांस्कृतिक संवाद निर्माण करण्यासाठी योगदान देणे हे युनेस्कोचे ध्येय आहे. यानंतर पहा, 14वी आंतरराष्ट्रीय संस्था युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, युनिडो म्हणजेच काय, संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना. याची स्थापना कधी झाली? 1966 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे तर व्हिएना, ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे. बघा, विकसनशील व अर्धविकसित राष्ट्रांना औद्योगिक धोरणांविषयी सल्ला देणारी युनोची एक उपशाखा संस्था युनिडो या नावाने परिचित आहे. यानंतर 15वी आंतरराष्ट्रीय संस्था पहा, या ठिकाणी वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. बघा, जागतिक पर्यटन संघटना म्हणतात याला. याची स्थापना विचारली तर कधी आहे? 1974 रोजी झाली. याचं मुख्यालय कुठे आहे? माद्रिद, स्पेन या ठिकाणी. जागतिक पर्यटन दिवस कधी असतो? 27 सप्टेंबर. त्याचप्रमाणे 2023ची जी काही थीम आहे ती काय सांगितलेली? पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही त्याची थीम आहे. आता एक थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया. पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून UNWTO आर्थिक वाढ, सर्वसमावेशक विकास आणि पर्यावरणीय स्थिरतेचा चालक म्हणून पर्यटनाला प्रोत्साहन देते आणि जगभरातील ज्ञान आणि पर्यटन धोरण पुढे नेण्यासाठी या क्षेत्राला नेतृत्व आणि समर्थन देते आणि हे सर्व कार्य जागतिक पर्यटन संघटना करते. यानंतर पहा, 16वा आंतरराष्ट्रीय संघटना युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच काय, UPO. याची स्थापना कधी झाली? 1874 रोजी झाली. याचं मुख्यालय कुठे आहे? बर्न, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे जगभरातील पोस्टल सेवा आयोजित करणे आणि सुधारणे आणि या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोग सुनिश्चित करण्याचं कार्य या संस्थेमार्फत केलं जातं. या UPOचे याचे सदस्य राष्ट्रांमध्ये टपाल धोरणांचे समन्वय साधते आणि एक समान जगभरातील टपाल प्रणाली सुलभ करण्याचं कार्य UPO मार्फत केलं जातं. यानंतर पहा, 17वी ही आंतरराष्ट्रीय संस्था अतिशय महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या ठिकाणी पहा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, WHO जागतिक आरोग्य संघटना याला म्हटलं जातं. याची स्थापना कधी झाली तर 1948 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. 7 एप्रिल रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य दिवस मानला जातो. त्याचप्रमाणे बघा, WHOने यावर्षी हेल्थ फॉर ऑल ही थीम ठेवलेली आहे. या थीममधून आरोग्य ही माणसाची मूलभूत गरज आणि अधिकार आहे हे सूचित करण्यात येत आहे. यानंतर पहा, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. WHO आरोग्याला चालना देण्यासाठी, जग सुरक्षित ठेवण्यासाठी आणि असुरक्षित लोकांना सेवा करण्यासाठी जगभरात कार्य करत आहे. यानंतर पहा, 18वी आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजेच काय, WIPO. या ठिकाणी बघा, जागतिक बौद्धिक संपदा संघटना. याची स्थापना कधी झालेली आहे? 1967 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. जागतिक बौद्धिक संपदा संघटना द्वारे 2000 मध्ये एकस्व म्हणजेच काय, पेटंट हक्क, कॉपीराईट, ट्रेडमार्क आणि डिझाईन यांचा दैनंदिन जीवनावर कसा प्रभाव पडतो याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाची स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतर पहा,
19वी आंतरराष्ट्रीय संघटना वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO जागतिक हवामान संघटना याची स्थापना कधी झाली? 1950 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. त्याचप्रमाणे याबद्दल माहिती पाहूया. जागतिक हवामान स्थितीवर वार्षिक अहवाल जारी करण्याचं कार्य करते. हा अहवाल हवामानातील घडामोडी तसेच स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील तापमानाची संपूर्ण माहिती प्रदान करण्याचं कार्य जागतिक हवामान संघटना करत आहे. यानंतर पहा 20वी आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड बँक, यालाच काय म्हटलं जातं? जागतिक बँक. याची स्थापना कधी झाली आहे? 1944 रोजी. याचं मुख्यालय पहा वॉशिंग्टन DC USA या ठिकाणी. याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. गरीब सदस्यांच्या सरकारांना त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि त्यांच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कर्ज देऊन गरिबी कमी करणे. 21वी आंतरराष्ट्रीय संस्था पहा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय WTO, यालाच काय म्हटलं जातं? जागतिक व्यापार संघटना. याची स्थापना कधी झाली? 1995 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. जागतिक व्यापार संघटना म्हणजेच काय WTO ही राष्ट्रांमधील व्यापारांचे नियम हाताळणारी एकमेव जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संघटना व्यापार कराराच्या वाटाघाटीसाठी एक मंच म्हणून कार्य करते. आपल्या सदस्यांमधील व्यापार विवादांचे निराकरण करते आणि विकसनशील देशांच्या गरजा पूर्ण करण्याचं कार्य जागतिक व्यापार संघटना करत आहे. यानंतर पहा इंटरनॅशनल ट्रेड सेंटर म्हणजेच काय ITC, याला काय म्हटलं जातं? आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र. याची स्थापना कधी झाली? 1964 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. यानंतर पहा 23वी आंतरराष्ट्रीय संस्था आशियन पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन म्हणजेच का APEC, यालाच काय म्हटलं जातं? आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य. याची स्थापना कधी झाली? 1989 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? क्वीन्सटाऊन सिंगापूर या ठिकाणी आहे. याचं कार्य काय आहे? उद्दिष्ट काय आहे? आशिया पॅसिफिक प्रदेशात मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देण्याचं कार्य आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्याद्वारे केलं जातं. यानंतर आसियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच काय ADB, यालाच काय म्हटलं जातं? आशियाई विकास बँक. याची स्थापना कुठे आहे? याची स्थापना कधी झाली? 1966ला. याचं मुख्यालय कुठे आहे? फिलिपिन्स या ठिकाणी आहे. ADB ही एक प्रादेशिक विकास बँक आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ADB आपल्या सदस्यांना आणि भागीदारांना कर्ज, तांत्रिक सहाय्य, अनुदान आणि इक्विटी गुंतवणूक देऊन मदत करण्याचं कार्य ADB म्हणजेच आशियाई विकास बँक करत आहे. यानंतर पहा 25वी आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशन्स, दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना. याची स्थापना विचारली जाते. स्थापना कधी झाली? 1967 रोजी. याचं मुख्यालय विचारलं जातं. मुख्यालय कुठे आहे? जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आहे. यानंतर पहा 26वी आंतरराष्ट्रीय संस्था इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी म्हणजेच काय IOC, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. याची स्थापना कधी झाली? 1894 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. आता याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही लॉसने स्वित्झर्लंड येथे असलेली एक क्रीडा संघटना आहे. दर 4 वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या उन्हाळी व हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे आहे. यानंतर पहा NATO म्हणजेच काय? नॉर्थ अटलांटिक ट्रेडी ऑर्गनायझेशन म्हणजेच काय? उत्तर अटलांटिक करार संघटना. याची स्थापना कधी झाली? 1949 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे बघा युरोप किंवा उत्तर अमेरिकेतील त्यांच्यापैकी एक किंवा अनेकांवर सशस्त्र हल्ला हा त्या सर्वांवर हल्ला मानला जाईल आणि परिणामी ते सहमत आहेत की असा सशस्त्र हल्ला झाल्यास त्यांच्यापैकी प्रत्येकजण संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या अनुच्छेद 51 द्वारे ओळखल्या गेलेल्या वैयक्तिक किंवा सामूहिक स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करून अशा प्रकारे हल्ला झालेल्या पक्षांना किंवा पक्षांना मदत करेल. यानंतर पहा 28वी ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय? OECD, यालाच काय म्हटलं जातं? आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना. याची स्थापना कधी झालेली? 1961 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आहे. यानंतर 29वी संस्था पहा ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणजेच काय? OPEC,
ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज याची स्थापना कधी झाली? 1960 रोजी व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी. हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणाऱ्या देशांचा उत्पादक संघ आहे. तेल उत्पादक देशांचा वैयक्तिक व एकत्रित फायदा जपणे हे ओपेकचे ध्येय आहे. तसेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड तेलाची किंमत नियंत्रित ठेवणे व किमतीमध्ये अनावश्यक व हानिकारक बदल न होऊ देणे हे काम देखील ओपेक सांभाळते. यानंतर 30वा पॉईंट पहा, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन म्हणजेच काय सार्क. साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन याची स्थापना विचारली जाते. स्थापना कधी झाली? 1985 रोजी. याचं मुख्यालय विचारलं जातं. मुख्यालय कुठे आहे? काठमांडू, नेपाळ या ठिकाणी आहे. सार्क ही दक्षिण आशियातील देशांची 1985 स्थापन केलेली आर्थिक आणि राजकीय प्रादेशिक संघटना आहे. आंतरप्रादेशिक सहकार्य वाढवून सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या प्रक्रियेला गती देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यानंतर पहा 31वा पॉईंट, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर म्हणजेच काय WWF, वर्ल्ड वाईड फंड नेचर याची स्थापना कधी झाली? 1961 रोजी. याचं मुख्यालय विचारलं जातं कुठे आहे? स्वित्झर्लंड. पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जगभरातील संवर्धनाच्या उपक्रमांसाठी पैसे पुरवण्याचं कार्य वर्ल्ड वाईड फंड नेचरद्वारे हे कार्य केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, जो काही इम्पॉर्टन्स डाटा आहे तो तुमच्यासमोर शेअर केलेला आहे. तर हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब तुम्ही जरूर करा. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला टेलिग्रामची लिंक देण्यात आलेली आहे. PDF घ्यायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा.